स्वार्थ आणि कपट जेवढं दुसऱ्याचं नुकसान करतात त्याहून जास्त ते स्वतःचं करतं। स्वार्थी माणसाला वाटतं दुसऱ्याचं हिसकावून घेतलं, दुसऱ्याला फसवलं की आपलं नशीब बदलेल, पण दुसऱ्याचं हिरावून घेतल्यामुळे स्वतःचं नशीब कधीच बदलत नाही। उलट स्वतःच्या कर्मावर आणखीन एक डाग पडतो। ताई सांगा ना, माझा शिवा कुठे आहे? तो सुखरूप आहे ना? आधी मोबदला आणि मग माहिती, ती सुद्धा अगदी खरी। शक्य नाही ते। मग मी माहिती नाही सांगू शकत। अहो अहो जाऊ द्यात ना, दागिने गेले तर गेले, मला त्या दागिन्यांचा अप्रूप नाहीये, पण आपल्या शिवाची बातमी आपल्याला कळेल। 2 वर्ष झाली, त्याचा चेहरा सुद्धा मी बघितला नाहीये, आणि हे सगळं काय? नाही विमला, आयुष्यात मी असली माणसं भरपूर बघितली आहेत, दुसऱ्याचा दुःखाचा बाजार मांडणारी। कशावरून ही बाई खरी बोलते? दागिने घेऊन हे खोटा पत्ता का नाही सांगणार, दिशाभूल का नाही करणार? तिला दिसतंय ना आपण आपल्या मुलाला भेटायला किती आतुर झालो आहोत ते। आपल्या दुःखाचा ती गैरफायदा घेते, लबाड कुठची। ओ लबाड कोणाला म्हणताय? तुला बोलतोय। खरं बोलत असतीस तर आधी तू मुलाचा पत्ता सांगितला असतास आणि मग मोबदला मागितला असतास। आधी तू मोबदला मागतेस, ह्याचा अर्थ तुझ्या मनात प्रामाणिकपणा नाही, लोभ आहे। उपकार करते मी तुमच्यावर, उपकार। उपकार? दुसऱ्याच्या मुलाची खबर विकणं याला तू उपकार म्हणतेस? हा स्वार्थ आहे, हा लोभीपणा आहे, हा ढोंग आहे। मग जा, मला काहीच सांगायचं नाही। ओ ताई, एक आई म्हणून विचारते हो, सांगा ना माझा शिवा कुठे? फक्त एकदाच भेटू द्याव त्याला, कृपा करा, काहीतरी सांगा हो। चल विमला चल। अहो अहो पण आपला शिवा। माझ्यावर विश्वास ठेव, आपल्या मुलाचा पत्ता कोणाच्या लोभाने मिळवायचा नाही मला। चल चल जा जा, मला काही फरक पडत नाहीये। इथे या गावात तुमचा मुलगा असला ना तरी तुम्हाला सापडणारच नाही। गायत्री, झाली का सगळी पाद्यपूजनाची तयारी? हो झाली। हा, तुमची का विराज? हा. सुंदरा मावशी कुठे आहेत? आले आले कपिला ते। बरं झाली का सगळी तयारी? हो। सुंदरा मावशी, हां अहो हे बघा, काय? माझी सावली तुमच्या इथे आणि तुमची सावली माझ्या इथे, कसं शक्य आहे? स्वामी अहो, हे कसं शक्य आहे? कुठे राहिली ही कार्टी? नेहमीच आहे हीच। आता निघायला हवं, अक्कलकोटला जायला हवं। काय ग कावेरी, अगदी आनंदात दिसतेस? काकू, आज स्वामींची किती मोठी कृपा झाली माझ्यावर सांगू? म्हणजे एवढं झालं तरी काय? काकू, आज मला दिव्य दर्शन घडलं। श्री नृसिंह सरस्वती महाराजांचं आणि 4 गुरु रूपांचं, आणि त्यांनी प्रसादही दिला। अगं बाई, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? अहो मी खरंच सांगते। खरं? अगो केवढं तुझं पुण्य, केवढी भाग्यवान तू। तुला आयुष्यात काय मिळालं? तर दिव्य दर्शन। पण हे खरं आहे। अगं लोक रात्री झोपेत स्वप्न बघतात आणि तू दिवसा डोळ्या जागेपणी स्वप्न बघायला लागलीस का काय? अहो नाही काकू, मी खरंच सांगते। तुमचा माझ्यावर विश्वास नसेल ना,
तर ते शिवाय आहेत ना, त्यांना विचारा. तेही माझ्या सोबत होते. त्यांनाही ते दिव्य दर्शन घडलं आणि त्यांनाही गुरुकृपा लाभली. हा तोच शिवा. त्याच्या आई बापांनी माझ्यावर विश्वास ठेवला असता तर त्यांना त्यांचा मुलगा सापडला असता आणि मलाही त्याचा फायदा झाला असता. असो. अगं मी काय म्हणते, चल जायला हवं ना आपल्याला. हो, अक्कलकोटला जायचंय आपल्याला. हो हो जाऊया आपण. अगं पण मी काय म्हणते, माझ्या नात्यातलं एक जण अगदी जवळच राहत, तर आपण थोडा वेळ त्यांना भेटायला जाऊया का त्यांच्या घरी? म्हणजे पुन्हा त्यांना भेटण्यासाठी वाट वाकडी करून यायला नको ना इथे. हो काकू, जाऊया आपण. गावच्या वेशीवर शिवाही आपली वाट पाहत असते. मग तिथून आपण सगळे एकत्रच अक्कलकोटला जाऊ. हो. चल जाऊया. हो. तू आता अक्कलकोटला पोहोचणारच नाहीयेस, तू भलत्याच ठिकाणी पोहोचणारच. तुझं नशीब आता मी ठरवणार आणि तुझं नशीब बदललं की माझं नशीब उजळेल. खरंच की स्वामी, ही काय लिहिलंय आणि यामागे काय प्रयोजन आहे? स्वामी, अहो हे काय आहे? काय झालं? अहो हे काय विपरीत आहे? आमच्या दोघींची सावली आमच्यापासून दूर कशी झाली? घाबरलीस ना? हो, हो स्वामी. ही फक्त तुझी सावली नाहीये, ही तुझी कर्मछाया आहे, तुझं नशीब आहे हे. आता एक काम कर, तू सुंदरेची सावली पकड आणि सुंदरे तू कपिलेची. हो. पण देवा हो, हे कसं शक्य आहे? ज्याची त्याची सावली ज्याच्या त्याच्या शरीराजवळ असते, अशी दुसऱ्याची सावली कशी पकडता येईल? हो स्वामी, अहो कितीही ठरवलं, कितीही प्रयत्न केला तरी शक्य नाहीये ते. अगदी बरोबर बोलली. आम्हालाही तुम्हा सगळ्यांना हेच सांगायचं आहे, जशी दुसऱ्याची सावली घेता येत नाही तसंच दुसऱ्याचं नशीबही घेता येत नाही आणि कर्मही घेता येत नाही. माणूस दुसऱ्याचं नशीब चोरायचा प्रयत्न करू शकतो, पण परमेश्वराने लिहिलेलं कर्म बदलण्याची त्याच्यात ताकद असते. प्रत्येक जीव हा त्याच्या कर्मात सहज जन्माला येतो आणि त्याच्या कर्माचं फळ भोगतो. इकडे रामप्पा काय आणि वंदना काय, दोघेही याच प्रयत्नात आहेत. म्हणजे ते दुसऱ्याचं नशीब बदलण्याचा प्रयत्न करतात. प्रयत्न तर करतायत, पण यशस्वी होणार नाही. कारण दुसऱ्याचं नशीब कोणी चोरू शकत नाही आणि दुसऱ्याचं कर्म कोणी घेऊ शकत नाही. हा. आणि म्हणूनच आमच्या भक्तांना काळजी करण्याचं काहीही कारण नाही. तुमच्या नशिबाचे रक्षण करते आम्ही आहोत. सुंदरा मावशी, पाहिलं का? आपल्या आपल्या सावल्या आपल्या जागी आल्यात. खरंच की एवढा वेळ कसा लागतो यांना? मला म्हणाल्या होत्या इथून सोबत आपण अक्कलकोटला निघू. मग काकूंना घेऊन यायला एवढा वेळ कसा लागतोय? अहो बाबा, हो सांभाळा. लागलं नाही ना? नाही रे बाबा, नाही. बाळा,
नेहमी आम्ही लोकांसाठी धावून जातो, आज तू आमच्यासाठी धावून आलास. असं काय बोलताय? चला तिकडे बसू. नको नको नको, आम्हाला त्या समोरच्या गावात जायचंय. सोडशील ना? पण कावेरी येणार आहेत. मी इथून निघून गेलो तर त्यांना वाईट वाटेल. मी न सांगता निघून गेलो. अगदी तसंही नाही वाटलं तर त्या मला शोधायला गावात जातील. आणि पुन्हा जर आमची चुकामुक झाली तर नाही थांबतील त्या तोवर. यांना मी यांच्या इच्छित स्थळी पोचून येतो. ठरलं ना मग? हा? हो, चला. जायला उशीर व्हायला नको. का काही विशेष आहे का? हो, ज्याला भेटायला जायचंय त्याला भेटायला जर का उशीर झाला तर नियती पण बदलायला वेळ घेते. चला, मी आहे सोबत. काकू, कोणाचं घर आहे हे? तर एखाद्या श्रीमंत माणसाचं घर दिसतंय. कोण राहतं इथे? सांगा ना, कोण राहतं इथे? या या, साहेबांनी तुमच्यासाठी तयारी करून ठेवली आहे. अगं ये ये, आपलंच घर आहे. बस. आधी गुळ पाणी. काकू सांगा ना, कोणाचं घर आहे हे? तुम्ही याआधी कधी बोललाही नाही आहात यांच्याबद्दल. अगं आपलंच घर समज. बस तू. आराम करा हा, साहेब लगेच येत आहेत. काकू, अहो काय करतायत? आपलंच घर आहे ग. म्हणजे अगं म्हणजे माझ्या नातेवाईकांचं नाही का. बस तू. हो, पण खाऊ दे ग मला. तुम्ही सुस्वागतम सुस्वागतम. स्वागत आहे ची सौ कावेरी. सांगितलं होतं ना पुन्हा माझ्या समोर येशील म्हणून. वेळ जवळ आली आहे. काकू, आपण का आलो इथे यांच्या घरी? तुम्ही तर म्हणाला होता तुमच्या नात्यातली कोणती व्यक्ती आहे, पण इथे अगं आता नात्यातले होणारच आहे. म्हणजे तू माझी कोणीतरी आहेस. मग त्यांचं तुझ्याशी लग्न झालं की त्यांच्याशी माझं नातं जुळेलच. काय? यांचं आणि माझं लग्न? अहो काय बोलताय काकू? यांना त्या दिवशी आपण हकलून लावलं. अहो तुमच्या डोळ्यासमोर घडलं सगळं आणि तरी तुम्ही. आपण नाही, तू आणि त्या मुलाला. जे काही केलं ते तू आणि त्या मुलाने केलं. मी एक शब्दही बोलले नाही. अहो पण का? कारण त्यांच्या आणि तुझ्या लग्नात मला माझा फायदा काहीच दिसत नव्हता. फायदा? हो,
आता मला माझा फायदा दिसतो. काकू काय बोलताय तुम्ही? शुद्धीत आहात ना? हो अगं मी चांगली शुद्धीत आहे आणि माझं भलं आता मला बरोबर कळलंय. काय आहे ना, त्यांच्या आणि तुझ्या लग्नात माझा काय फायदा आहे हे त्यांनी मला बरोबर समजावून सांगितलंय. कुठे राहिली ही कार्टी? तर लवकर निघायला हवं. ही पोरगी ना खरंच. हे सगळे दागिने तुमचे होऊ शकतात. तुम्ही घाबरू नका. सोन्याची ओळख असणाऱ्याशी कसं बोलायचं मला चांगलं समजतं. मला कावेरी प्रचंड आवडली. काही करून मला तिच्याशी लग्न करायचं. आता प्रश्न प्रेमाचा नाही तर माझ्या नाताचा. त्या मुलीने आणि त्या मुलाने माझा असा काही अपमान केला आहे, त्यांच्या नाकावर टिचून मला तिच्याशी लग्न करायचं. मला माहिती आहे ती सरळ मार्गाने कधी तयार होणार नाही, म्हणून तुमच्याकडे आलो. तुम्ही सुज्ञ दिसताय. परिस्थितीचा फायदा कसा घ्यायचा तुम्हाला चांगलं कळत असावं. मला मदत करा. कशी? कावेरीला माझ्याशी लग्नासाठी तयार करा आणि वाड्यावर घेऊन या. बाकीचं मी बघतो. हे दागिने आत्ता फक्त दाखवतोय. माझं काम केलं तर दागिन्यांनी मडवेन तुम्हाला. अक्कलकोटला गेल्यावर धनलाभ होईल असं सांगितलं खरं, पण तो नक्की होईल याची खात्री कोण देणार? आणि इथे तर धन स्वतःहून माझ्या समोर उभं आहे. मग ही संधी मी का सोडावी? काकू मी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही माझा विश्वासघात केला. म्हणजे तुम्ही पूर्ण प्रवासात हा असा डाव आखत होता. शी! तुम्ही पैशांसाठी इतक्या खालच्या थराला जाल यावर माझा विश्वासच बसत नाहीये. म्हणजे तुम्ही इथे मला आणलं ते माझ्या भल्यासाठी नाही, माझा सौदा करायला. सौदा? सौदा म्हण का काही म्हण, मला काही फरक पडत नाही. मला माझा फायदा दिसला आणि तो मी करून गेली. काकू मी कायम तुमच्यात आई पाहिली आणि तुम्ही माझा विश्वास विकला. अगं आता मज्जाच मज्जा. बाळा ए ए बाळा, माझे पाय खूप दुखायला लागलेत रे. आपण तिथे बसूयात का? हो चालेल बाबा. चल ऐक चल हळू. बाबा आता बरं वाटतंय का? हो रे बाळा, खूप बरं वाटतंय आता. स्वामी, इतके दिवस झाले मी माझ्या शिवाला शोधते, पण अजून त्याचा कुठेच पत्ता नाही. कुठे आहे माझा शिवा? या आईची तुम्हाला दया येत नाहीये का स्वामी? तुम्हाला का सापडत नाहीये? तुम्ही आमची भेट का घडून आणत नाही आहात?
विमला, आता वेळ आली. आईला तिच्या लेकराची भेट लवकरच घडणार आहे. काकू, तुम्ही पैशांपायी माझा सौदा केलात. अहो, मी डोळे झाकून तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्हाला माझी किंमत त्या दागिन्यात दिसली. सौदा करू नको तर काय करू ग? लहानपणापासून मी तुला वाढवलं, खाऊ पिऊ घातलं, काळजी घेतली तुझी. त्या बदल्यात मला काय मिळणार होतं? मोबदला तर मिळवायचाच होता. तो मी असा मिळवला. आता मज्जाच मज्जा. पण काकू, अहो, उपकारांची परतफेड म्हणजे माणसाचा सौदा करतात का? हा व्यवहार नाही, हे पाप आहे. काही काळजी करू नका. आता तुम्हाला असा मोबदला मिळेल की तुम्हाला आयुष्यभर कशाची कमी पडणार नाही. काय झालं? थोड्या वेळापूर्वी तोरा दाखवत होतीस ना? माझा अपमान केलास, मला नकार दिलास, त्या मुलाच्या जोरावर तू मला हाकलून दिलास. आता तुझा तोरा कसा उतरवतो ते बघ. हिला आत घेऊन जा. साडी, दागिने, लग्नासाठी जे काय लागतंय ते सगळं तयार ठेवलंय. हिला नवरीसारखं तयार करून आणा. तोपर्यंत मी बाकीची तयारी करतो. नाही, हे लग्न कधीच होणार नाही. हे लग्न कधीच होणार नाही. हे लग्न कधीच होणार नाही. एक काम करतो. हो. ते समोरचं घर आहे ना, तिथनं जरा पाणी आण प्यायला. हो, आणतो. स्वामी, गुरुपौर्णिमेचा प्रसाद म्हणून तुम्ही माझ्या शिवाला परत द्याल अशी आशा होती. पण अजूनही माझी ओंजळ रिकामीच आहे. मला हा एकच प्रसाद द्या. स्वामी, माझा शिवा माझ्या कुशीत परत द्या. विमला, स्वामी, तुम्ही? तुझी आईची माया आम्हाला इथे घेऊन आली. चला, सगळं तयार आहे. मी नाही येणार. काकू, मला या माणसाशी लग्न नाही करायचंय. अगं माझं आई, हा चांगला श्रीमंत माणूस आहे. तुला राणी सारखी ठेवेल या वाड्यात. आयुष्यभर तुला काहीही कमी पडणार नाही. अगं आनंदाने लग्नाला तयार हो. काकू, अहो, फक्त पैसा पाहून लग्न करायचं असतं का? अहो, त्यांचं वय तरी बघा. त्यांचं लग्न झालंय आणि त्यांना मुलं सुद्धा आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वामींनी त्यांना माझ्यासाठी निवडलंय असं मला मुळीच वाटत नाही. ए, काय ग सारखं स्वामी स्वामी चालवलंयस? तुझ्यासाठी नवरा स्वामी शोधणार आहे? माझ्या आयुष्यात जे घडतं ते स्वामींच्या कृपेनेच घडतं. मी येणार नाहीये. गप्प बस. लहानपणापासून स्वामींनी काय केलंय ग तुझ्यासाठी? तुला वाढवलं कोणी? खाऊ पिऊ कोणी घातलं? कोण उभं राहिलंय तुझ्यासाठी आजपर्यंत? मी उभी राहिले, स्वामी नव्हते आले. तेव्हा तुझं लग्न ठरवण्याचा अधिकार फक्त माझा आहे. स्वामींचा याच्याशी काहीही संबंध नाही. सोडा, सोडा मला. चल, सोडा. चल. नाही येणार मी. माझं आयुष्य स्वामींच्या कृपेने चालतं. माझं नशीब स्वामीच घडवतील आणि वेळ आली तर तेच बदलतील. माझा स्वामींवर पूर्ण विश्वास आहे. सोडा. चल म्हणते ना. सोडा काकू, सोडा. चल काकू. फार माज आलाय का ग तुला?
तुम्ही तुम्ही इथे काय करताय आणि गाणगापूरला अचानक कसे काय आलात? विमला, आम्ही तुझ्यासाठी आलोय. माझ्यासाठी? आता उगाच इकडे तिकडे वणवण करत फिरू नकोस. इथून सरळ अक्कलकोटला जा. परत का जाऊ स्वामी आम्ही? तुम्ही असं का सांगताय? म्हणजे माझ्या शिवाला मी शोधायचं नाही का? तो मला परत भेटणार नाहीये का? तो घरी परत येणार नाहीये का? आणि त्याने संन्यास घेतलाय का स्वामी? की अशी काही वेळ आली आहे का की तो आता घरी परतच येऊ शकणार नाहीये? स्वामी, माझ्या लेकराच्या बाबतीत काय झालंय स्वामी? सांगा ना स्वामी, कृपा करा स्वामी. असं काही घडलं तर नाहीये ना की तो आता घरी परत येऊ शकणार नाहीये? सांगा ना स्वामी, काहीतरी सांगा. बस कर, उगाच काहीतरी बोलू नकोस. आपल्या शिवाच्या बाबतीत असं काही झालेलं नाही आणि असं काही होणारही नाहीये. आता मला समजलं तुम्ही इथे का आलात. आमच्या मागोमाग आम्हाला घाबरवायला आलात ना? आमचा निर्धार डळमळीत करायला आलात ना? मी तुम्हाला आव्हान दिलं होतं, ते पूर्ण होऊ नये म्हणून तुम्ही हे सगळं करताय ना? स्वामी, तुम्हाला तुमचा पराभव दिसायला लागला. वेळ आली की सत्य स्वतःच समोर येईल. स्वामी, अगं तुला इतक्या प्रेमाने सांगितलं, हा? इतकं समजावते तुला? हा? सांगून समजत नाहीये तुला? काकू सोडा. काकू, मी येणार नाही. थांब, पुन्हा अशी ऐकणार नाही. आता जर तू माझं ऐकलं नाहीस ना तर या चापकानं तुला फोडून काढीन. थांबा, थोड्याच वेळात तिचं माझ्याशी लग्न होणार आहे, तेव्हा तिला कोणतीही इजा होता कामा नये. कावेरी, उगाच हट्ट करू नकोस. आनंदाने लग्नाला तयार हो. अगं, तुला काही कमी पडू देणार नाही मी, पण आम्हाला बळजबरी करायला लावू नकोस. तुम्ही दोघांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मला कितीही त्रास दिला तरी माझा निर्णय बदलणार नाही. माझ्या इच्छेविरुद्ध हे लग्न कधीच होणार नाही, कधीच होणार नाही, कधीच होणार नाही. कावेरी, उगाच हट्ट करू नकोस. आनंदाने लग्नाला तयार हो. अगं, तुला काही कमी पडू देणार नाही मी, पण आम्हाला बळजबरी करायला लावू नकोस. तुम्ही दोघांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मला कितीही त्रास दिला तरी माझा निर्णय बदलणार नाही. माझ्या इच्छेविरुद्ध हे लग्न कधीच होणार नाही. स्वामी, तुम्ही आम्हाला अक्कलकोटला परत जायला काय सांगतायत? विमला, आपण कुठेही जाणार नाही आहोत. शिवाला शोधल्याशिवाय गाणगापूर सोडणार नाही आपण. विमला, पुन्हा सांगतोय, ताबडतोब अक्कलकोटला जा. निघ. अहो, माझ्या आत्ता लक्षात आलं. काय? स्वामी उगाचच आपल्याला असं नाही सांगणार. जे म्हणजे आपला शिवा घरी परत आला असणार, म्हणूनच स्वामी आपल्याला अक्कलकोटला जायला सांगतायत.
सोमनाथ, हे बघ, हे सगळं तुझंच आहे. या वाड्याची मालकीण होशील. दागदागिने, पैसा अडका तुझ्या एका शब्दावर उभं राहील. आयुष्यभर सुखात राहशील तू. मला या सोन्याचं आकर्षण नाही. मला हे लग्न करायला भाग पाडू नका. मला अक्कलकोटला माझ्या स्वामींकडे जायचंय. एवढंच ना? मग लग्न झाल्यावर दोघं जोडीने जाऊ अक्कलकोटला. काय? जोडीने? माझे स्वामी हे लग्न कधीच होऊ देणार नाही. मी आता बघतेच तुझे स्वामी हे लग्न कसं थांबवतायत ते. स्वामी, माझी परीक्षा पुरे आता. मला तुमच्याशिवाय कोणी नाहीये स्वामी. मला वाचवा. मला अक्कलकोटला यायचंय. मला तुमच्या चरणी यायचंय स्वामी. या संकटापासून मला वाचवा. मला हे लग्न नाही करायचंय. मला वाचवा स्वामी. मला तुमच्याकडे यायचंय स्वामी. मला वाचवा स्वामी. कावेरी, तुझी हाक आमच्यापर्यंत पोहोचली आहे. शिवशंकर शंभो. स्वामी, तुम्ही मला माझ्या शिवाकडेच पाठवताय ना? मी आत्ताच्या आत्ता अक्कलकोटला जायला निघाले स्वामी. स्वामी, मी निघते स्वामी. मी श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. विमला, ए विमला, हे काय केलं स्वामी? स्वामी, हे बरोबर नाही. ही सरळ सरळ लबाडी आहे. तिच्या भावनांशी खेळलात मला हरवण्यासाठी. स्वामी, हे योग्य नाही. कोणाच्या भावनांशी कोण खेळतंय आणि कोणाच्या नशिबाशी कोण खेळलंय हे येणारा काळच ठरवेल. विमला, थांब. अगं विमला, ऐक. गुरुजी, लवकर लवकर आवरा. माझ्याकडे जास्त वेळ नाहीये. सोडा मला. मला नाही यायचंय काकू. चल पटकन. चल लवकर. सोडा. चल. मला हे लग्न नाही करायचंय काकू. सोडा. गप सोडा मला. सरळ सांगून ऐकत नव्हती ना, म्हणून चाकूचा धाक दाखवला. आपल्या जीवाला सगळेच घाबरतात, बरोबर ना? चांगलं केलं. काही लोकांना प्रेमाची नाही, भीतीची भाषा समजते. हे पाप करू नका. माझ्यावर जबरदस्ती करू नका. मला जाऊ द्या हो. अगं, इतका वेळ तर मोठ्या खात्रीने सांगत होतीस ना, माझे स्वामी हे लग्न होऊ देणार नाहीत. अगं, कुठं आहेत तुझे स्वामी? अगं, बघतेस का? ते लग्नाची सगळी तयारी झाली आहे. गुरुजी आलेत, सावकार तयार आहेत. आता लग्नही होईल तुझं. उगाच इतकी वर्ष वेळ वाया घालवलास ग स्वामींची भक्ती करण्यात. स्वामींची भक्ती म्हणजे वेळ वाया घालवणं नाही. श्रद्धा कधीच वाया जात नाही. स्वामी कोणत्याही क्षणी कोणतीही परिस्थिती बदलू शकतात. ते कोणत्याही माध्यमातून माझ्या मदतीला धावून येतील. सोडा मला. सोडा. खरंच? अगं, बघूया आता तुझे स्वामी कसे येत आहेत ते. चल, वेळ झाली आता. नाही, मी नाही येणार. सोडा मला. आता एक शब्द जरी बोललीस ना, तरी मग हा चाकू आहे आणि तू आहेस. स्वामी, मला तुमच्याशिवाय आता कोणीच नाही. माझी श्रद्धा खोटी ठरू देऊ नका स्वामी. मला वाचवा. चल लवकर. चल. सोडा मला. चल मुकाट्यानी. चल. मला नाही करायचं. हिरा पाटावर.
सोडा मला. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्ला. शुभमंगल सावधान. बघतोस तुला कोणावरही कशासाठीही जबरदस्ती करायचा अधिकार कोणालाच नाही. श्री स्वामी समर्थ. 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 काय कविराज, कसला विचार करतोय? स्वामी, कधी कधी आजूबाजूला इतकं विपरीत घडताना दिसतं. म्हणजे चांगल्या माणसांवर संकट येतात आणि वाईट माणसं सुखात असतात. हे पाहिलं ना की माझं मन अगदी व्यथित होतं स्वामी. सुंदरे, अजून कागद आणि लिखाणाचं साहित्य घेऊन ये. आणते. अगे विमला थांब. अगे त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतलास तू विमला. कागद आणि दौत कशासाठी? आज आता आम्ही तुम्हाला एक काम सांगणार आहोत. असं समजा की तुम्ही देव आहात आणि तुम्ही आपल्या भक्तांच्या करता काय कराल ते या कागदावर लिहा आणि या टोपलीत टाका. बरं. कविराज ये. श्री स्वामी समर्थ. स्वामी, ह्या चिठ्ठ्यांचं काय करणार तुम्ही? स्वामी, तुम्ही माझी हाक ऐकली. मला खात्री होती तुम्ही मला एकटी सोडणार नाही. आई इथे कसा काय आला? तू तर म्हणाली होतीस याला काहीच पत्ता लागणार नाही म्हणून.
काय रे, नाही आता नाही चालवत बाळ. तुला म्हटलं ना मला त्या व्यक्तीला भेटायचंय, ती इथेच आहे आतमध्ये. तिला घेऊन ये बाहेर. हा जा. ते दे माझ्याकडे. जा तू. तुम्ही आला. कावेरी, तुम्ही काळजी करू नका. आता मी आलोय. हे लोक तुमच्यावर जबरदस्ती करत होते ना? मग एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जिवंत असेपर्यंत मी हे लग्न होऊ देणार नाही. अरे अहो गुरुजी, तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरात येऊन तमाशा करण्याची? बऱ्या बोलाने इथून निघून जा, नाहीतर परिणाम वाईट होतील. मी कुठेही जाणार नाही. तुम्ही खूप चुकीचं करता. एका असहाय्य व्यक्तीवर जबरदस्ती करून तिचं लग्न लावून देताय. मोठं पाप करताय तुम्ही. मी माझ्या डोळ्यासमोर कावेरीवर अन्याय नाही होऊ देणार. कावेरीवर अन्याय नाही होऊ देणार. माझ्याशी पंगा घेणं तुला महागात पडेल. मला माझ्या आयुष्याची चिंता नाही, पण मी कावेरीवर अन्याय होऊ देणार नाही. माझ्याशी वैर घेणं तुला महागात पडेल. शिवा, अन्याय करणाऱ्याला घाबरणं शिकवलं नाही मला. एक गोष्ट लक्षात ठेव, मी हे लग्न होऊ नाही देणार. अरे थांब. काय रे, एवढं जीव का तुटतोय तिच्यासाठी? कोण लागतोस कोण तिचा? निधीचा कोण लागतो आणि कोण नाही हे माझ्या स्वामींनाच माहिती. त्याच्याशी तुला काय देणं घेणं? पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला कावेरीवर अन्याय करू देणार नाही. ऐकलंस? आज तुझं आणि माझं लग्न होणार. या जगात मला कोणी हरवू शकत नाही. तुझे स्वामी सुद्धा नाही. तुम्ही देव म्हणून आपल्या भक्तांच्या करता काय कराल ते तुम्ही लिहिलत. आता एकेकाने वाचून दाखवा. मी माझ्या भक्तांच्या आयुष्यातली सगळी दुःख दूर करीन. मी माझ्या भक्तांच्या सगळ्या समस्या संपवून टाकीन. माझ्याकडे आलेल्या प्रत्येकाला कायम सुखी ठेवेन मी. मी माझ्या भक्तांच्या वाट्याला संकटच येऊ देणार नाही. प्रत्येकाने थोड्याफार फरकाने तेच लिहिले, पण आता देवाच्या मनात काय आहे हे तुम्हाला बघायचंय. हो स्वामी. आपापले कागद उलटे करा.
स्वामी हा कागद तर कोरा आहे. मी तुमच्या प्रत्येक दुःखात प्रत्येक संकटात तुमच्या बरोबर असेल. आयुष्यभर मी तुमचा हात कधीच सोडणार नाही. मी सदैव तुमच्या बरोबर असेल. माणूस देवाकडे कायम एकच मागणं मागतो, माझ्या आयुष्यात कधीच संकट दुःख येऊ देऊ नकोस. पण दुःख नसलेलं आयुष्य या सृष्टीच्या नियमातच नाहीये. संकट येतील, अडचणी येतील आणि त्यातूनच माणूस घडतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, देव कधीच संकट दूर करत नाही, त्या संकटाला सामोरं जाण्याचं धैर्य तो देतो. संकट काळात तो सदैव तुमचा हात धरून चालत असतो. फक्त माझा देव माझा हात सोडणार नाही हा अढळ विश्वास मात्र हवा. श्री स्वामी समर्थ. शिवा सांभाळा. कोण आहेस रे तू? कोणत्या अधिकाराने या घरात शिरलायस आणि कोणत्या अधिकाराने हे लग्न मोडतोयस? हे बघ, ही कावेरी माझी मोलकरीण आहे. मी तिला वाढवलंय, तिचं आयुष्य मी घडवलंय. तेव्हा तिच्या आयुष्याचे सगळे निर्णय घेण्याचा अधिकार फक्त माझा आहे. तू कोण आलास? मी कोणीही असो, पण कोणावरही जबरदस्ती करण्याचा अधिकार कुणालाच नसतो. आणि राहिला प्रश्न यांच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा, तर तो अधिकार फक्त स्वामींना आहे. काय योग्य काय अयोग्य हे ते ठरवतील. चला निघूयात. मला माहिती होतं स्वामी मला एकटीला सोडणार नाही. स्वामींनीच तुम्हाला पाठवलं. मी सांगितलं होतं ना, स्वामी कोणत्याही माध्यमातून माझ्या मदतीला धावून येतील. थांब. मला विरोध केल्याची किंमत तुला चुकवावी लागेल. महागात पडेल तुला. चला. कावेरी थांब. माझ्या शब्दाबाहेर जायची तुझी हिम्मत कशी झाली? अगं मी वाढवलं तुला, मी सांभाळलं. हे बघ, खूप उपकार केलेत मी तुझ्यावर. आता त्याची परतफेड करायची वेळ आहे. काकू, तुमच्या उपकारांची मी कायम ऋणी राहीन. हवं तर आयुष्यभर तुमची सेवा करीन, तुमची गुलाम बनून राहीन. पण माझं आयुष्य विकून हा असा अन्याय सहन करून नाही. अशी परतफेड मला मान्य नाही. अहो काहीतरी करा ना. हे असे गेले तर सगळं संपेल. शिवा! शिवा उठा.
काय होतंय? डोळे उघडा. काय होतंय शिवा? डोळे उघडा. शिवा, डोळे उघडा. शिवा, बोला माझ्याशी. शिवा, शिवा, शिवा बाळा, कुठे आहेस तू? शिवा बाळा, एकदा तरी उत्तर दे रे बाळा. अगं काय एवढी धावत आलीस? अहो, आपण अक्कलकोटला आलोय खरं, पण गावात कुठेच शिवा दिसला नाही. मला वाटलं तो घरी आला असेल, पण इथेही नाहीये तो. अगं का विश्वास ठेवला तू स्वामींच्या शब्दावर? त्यांनी आपली फसवणूक केली आहे. एवढ्या लांब गेलो होतो, त्याच्या जवळही पोचलो असतो, पण त्याच्या एका शब्दावर परत फिरलोय. आता पुन्हा नव्याने सगळं सुरू करायला लागणार आहे. त्याच वाटा, तोच शोध. नाही, असं होऊ शकत नाही. स्वामी उगाच मला अक्कलकोटला नाही पाठवणार. यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल. कारण अगं विमला, त्यांनी तुझी फसवणूक केली आहे. तुझ्या श्रद्धेशी, तुझ्या विश्वासाशी खेळले ते. तुझ्या भावनांचा अपमान केलाय त्यांनी. नाही नाही, माझे स्वामी असं कधीच करणार नाही. हे मला कधीच फसवणार नाही. शिवा इथेच असणार. मी त्याला शोधते. अगं हे विमला. शिवा, शिवा उठा. शिवा, डोळे उघडा. डोळे उघडा शिवा, बोला माझ्याशी. शिवा, डोळे उघडा. डोळे उघडा शिवा. शिवा, गेला की काय हा? नाही 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 नाही, असं नाही होऊ शकत. शिवा उठा. उठा शिवा. स्वामी, असं नाही होऊ शकत. माझ्यामुळे यांचा जीव जाऊ देऊ नका. असं होऊ देऊ नका स्वामी. शिवा उठा. उठा शिवा. इतक्या जोरात फटका बसलाय की जागच्या जागीच गेला वाटतं. इतके निर्दयी कसे असू शकता तुम्ही? इथे एका माणसाचा जीव जातोय आणि तुम्ही हसताय. शिवा उठा. मी हात जोडते. काहीतरी करा. वैद्यांना बोलवा. अहो, यांना वाचवा ना. अहो, तुम्ही तरी काहीतरी करा. वैद्यांना बोलवा ना. अहो, यांचा जीव वाचवा. अहो, तुम्ही तरी काहीतरी करा ना. अहो, त्यांचा जीव वाचवा. अहो, बघा त्यांच्याकडे. शिवा, शिवा, काकू, काकू, तुम्ही तरी काहीतरी करा. यांचा जीव वाचवा. हो, अगं मी कशाला वाचवू? तुझे स्वामी वाचवतील ना. त्यांना सांग वाचवायला. मग बघूया आपण कसे वाचवतायत ते. ए, उचला याला. जंगलात नेऊन पुरून टाका, नाहीतर नदीकाठी नेऊन जाळून टाका. याचा विषय इथेच संपवा. नाही नाही, कोणी यांना हात लावायचा नाही. मी असं काहीच होऊ देणार नाही. यांना हात लावायचं नाही. मी असं काहीच होऊ देणार नाही. शिवा उठा. शिवा, डोळे उघडा. स्वामी, माझी श्रद्धा वाया जाऊ देऊ नका स्वामी. स्वामी, यांना वाचवा. ए, काय ग तुझं अजूनही स्वामी स्वामी चाललंय? अगं आता स्वामी येणार नाहीयेत. आजपर्यंत त्यांनी तुझ्यासाठी काय केलंय? अगं हा मुलगा जो इथे आलाय ना, तो सुद्धा स्वामींमुळे नाही. निव्वळ योगायोग होता तो. अगं तुला काय वाटलं यातून तुझी सुटका होईल? ते शक्य नाही. आता तुझे स्वामी सुद्धा काहीही करू शकणार नाही. स्वामी, यांना वाचवा स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. शिवा, शिवा,
दिवा असा का फडफडतोय? कसला संकेत आहे हा? स्वामी, माझ्या शिवाचं रक्षण करा. माझं लेकरू कुठल्या संकटात तर नाहीये ना स्वामी? हा कसला संकेत आहे? नाही नाही स्वामी, असं काही होऊ देऊ नका. विमला, काय अभद्र बोलतेस तू? तोंडातनं अपशकुनी शब्द काढू नकोस. आपल्या शिवाला काही होणार नाहीये. आणि फडफडणाऱ्या दिवाचं म्हणशील तर ते फक्त मनाची खेळ आहेत. मग मला सांगा, वारा नसताना हा दिवा असा का फडफडतोय? अहो उठा, डोळे उघडा. तुम्ही असं सोडून जाऊ शकत नाही. डोळे उघडा, डोळे उघडा शिवा. उठा उठा शिवा, उठा. स्वामी, असं होऊ देऊ नका. यांना वाचवा. माझ्यामुळे यांचा जीव जाऊ देऊ नका स्वामी. यांना वाचवा. शिवा, डोळे उघडा, डोळे उघडा शिवा. हो. काहीतरी करा ना. वैद्यांना बोलवा, बोलवा वैद्यांना. हे काय आहे? नाही नाही, असं नाही होऊ शकत. स्वामी, स्वामी यांना परत आणा. यांना परत आणा स्वामी. असं नाही होऊ शकत. स्वामी, यांना परत द्या. यांना परत द्या स्वामी. स्वामी, 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 माझ्या श्रद्धेची लाज राखा स्वामी. यांना परत आणा. यांना परत आणा स्वामी. माझ्यासाठी यांचा जीव जाऊ देऊ नका. यांना वाचवा स्वामी. यांना वाचवा. एकदा जाऊन या स्वामी. ए उठ, सगळं संपलंय. तुझा रक्षण करता गेलाय. मीच तुझा वाली आहे. मीच तुझा सर्वस्व आहे. नाही नाही नाही, असं नाही होऊ शकत. असं नाही होऊ शकत. स्वामी, यांना वाचवा. यांना परत द्या स्वामी. अटी बुवा, पुरे झालं. मंगलाष्टक सुरू करा. मंगलाष्टक सुरू करा. हे लग्न आजच होणार. कमलात, उचल दिला. नाही, असं नाही होऊ शकत. सोडा मला, सोडा मला, सोडा मला. नाही. स्वामी,
खात ना. डोळे उघडा. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मी म्हणाले होते ना, स्वामी कोणत्याही क्षणी कोणत्याही माध्यमातून माझ्या मदतीला धावून येते. आले ना माझे स्वामी धावून. आले ना माझे स्वामी धावून. आले ना माझे स्वामी धावून. कावेरी, चला. शिवा, तू एक चुकीचा समज करून घेतलास. तुला वाटलं तू माझ्याशी लढतोय. तुझा सामना माझ्याशी नव्हता, माझ्या स्वामींशी होता. माझ्या स्वामींशी होता. माझ्या स्वामींशी होता. आणि स्वामींशी सामना करून आजपर्यंत कोणीच जिंकलं नाही. सगळं संपलं. कसली मज्जान कसलं काय. स्वामी, तुमचे लाख लाख आभार. म्हणजे माझा शिवा सुखरूप आहे. मला माहित होतं तुम्ही मला फसवणार नाही. स्वामी, अजून एक कृपा करा. माझ्या लेकराला सुखरूप घरी पाठवा. अजूनही तुला त्या स्वामींकडूनच अपेक्षा आहे? ते स्वामी काही करणार नाहीयेत. आणि परत जर नाव घेतलंस तर याद राख, आता आपल्याला शिवाला शोधायला लागणार. मूर्खपणा केला मी, तुझ्या मागे मागे आलो. आता मी एकटाच जातो आणि मुलाला शोधून आणतो. हे विमला, विमला, आपला शिवा आलाय, लवकर ये. शिवा, शिवा. शिवा, आई, आलास पुरा तू. तुला काही लागलं तर नाही ना? सुखरूप आहेस ना बाळा? सांग ना रे. आई, मी सुखरूप आहे. तू काळजी नको करूस. तुला माहितीये, तुझ्याशिवाय एक क्षण सुद्धा जगवत नव्हता रे. दिवस रात्र तुझ्या आठवणीत रडत होते. तुला शोधण्यासाठी काय काय नाही केलं आम्ही. तर फक्त एकदा माझा शिवा दिसावा एवढीच प्रार्थना होती. आई, बाबा, मी घर सोडून गेलो. तुम्हा दोघांना मी खूप त्रास दिला. मला माफ करा. माफ करा मला. नाही रे बाळा, तू आलास यातच सगळं आलं. आम्हाला खूप मोठा आनंद झालाय तू आलास याचा.
स्वामी माझा मुलगा परत आला, स्वतःहून आला, म्हणजे मी जिंकलो आणि तुम्ही हरलात. कोण जिंकलं कोण हरलं ते येत्या 2 दिवसात कळेलच तुला. शिवशंकर शंभो. स्वामी, आज माझ्या जन्माचं सार्थक झालं. मी अक्कलकोटला आले स्वामी, तुमच्या चरणी आले. पण खरं सांगू, मी इथे आले नाही, तुम्हीच मला इथे घेऊन आला. इथून असे सरळ गेला की मग 2 वाटा लागतील. उजवीकडच्या वाटेने जा, म्हणजे तुला जिथं जायचंय तिथं बरोबर पोहोचशील तू. दोनदा माझ्या पुढे तीच फांदी पडणं, तुम्हाला मला काही सांगायचंय का स्वामी? तुम्ही इतक्या रात्रीचं कुठून आलात? अगं तुझ्या वाणीच आमच्या इतर काही नातेवाईकांना भेटायला आम्ही आलोय. आपण गाणगापूरला पोचलो सुद्धा. हो, पण इतक्या दूर होतो आणि आता एकदम क्षणात इथे. तुम्ही इथे कसे आलात? म्हणजे अगदी योग्य वेळी. स्वामी, आजवर मला वाटत होतं माझं या जगात कोणीच नाही, मी एकटी आहे. माझं दुःख कोणालाच समजत नाही, पण तुम्ही होता. तुम्ही सतत माझ्या सोबत होतात. मला दिसत नव्हतं, पण तुम्ही माझा हात कधीच सोडला नाही स्वामी. बघितलं, भक्ताला उशिरा का होईना गुरु कृपा नक्की मिळते. अगदी बरोबर आहे सुंदरा मावशी. गुरु दूर आहे असं वाटतं, पण ते भक्ताच्या एका श्वासा इतकेच जवळ असतात. कावेरी, माणसाचा विश्वास खरा असला की आम्ही त्याच्यासोबत असतोच, पण प्रत्येक वेळेस ते डोळ्यांनी दिसेलच असं नाही. ते श्रद्धेने जाणवतं आणि विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाच्या बरोबर आम्ही असतोच. खरं आहे स्वामी, आपण देवाला शोधत असतो, पण देव आधीच आपल्या पाठीशी उभा असतो. हो ना, संकट संपलं की माणूस म्हणतो देव धावून आला, पण प्रत्यक्षात देव आधीपासूनच त्याच्या सोबत चालत असतो. स्वामी, मला नेहमी वाटायचं मी कमनशिबी आहे, माझ्या आयुष्यात फक्त दुःख आले. पण आज मला माझ्याच नशिबाचा हेवा वाटतं, कारण माझ्या नशिबात तुम्ही आहात. कावेरी, हा फक्त प्रसाद नाही, हा विश्वासाचा आशीर्वाद आहे. स्वामी, एक प्रश्न विचारू? विचार. स्वामी, एक गोष्ट मला कधीच समजली नाही. मी लहानपणापासून तुमचं नाव घेतलं, तुमच्यावर विश्वास ठेवला, तुमची भक्ती केली, मग मला इतकी वाट का पाहायला लावली स्वामी? लहानपणापासून तारुण्य येईपर्यंत इतकं दुःख, एवढ्या परीक्षा, एवढा संघर्ष का करायला लावला स्वामी? जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून फक्त तुमचाच धावा केला, मग मला इतक्या उशिरा प्रतिसाद का दिला स्वामी?
स्वामी या तांदळांचं काय करणार असतील हो? स्वामी कधी शब्दाने उत्तर देत नाहीत, ते अनुभवाने शिकवतात. आज काहीतरी शिकवणार आहेत स्वामी देव. कावेरी इकडे ये बाळा. स्वामी कावेरीच्या प्रश्नाचं उत्तर कसं देणार आहेत? हे तांदूळ घे बाळा. आणि जर मी तुला सांगितलं की हे बाहेर जाऊन पेर तर लगेच उगवतील? नाही समजा दुसऱ्या दिवशी जाऊन बघितलं तर ते उगवलेलं असेल? नाही असं तू सतत काही दिवस बघत राहिलीस तर ते उगवेल? नाही स्वामी, मी वाट पाहिन, धीर धरेन, योग्य वेळ आली की ते नक्की उगवेल. याच्यातच तुझ्या प्रश्नाचं उत्तर दडलंय असं नाही तुला वाटत? कावेरी, माणूस बी पेरतो पण फळाची घाई नाही करत, कारण त्याला माहिती असतं निसर्गाला तेवढा वेळ द्यावाच लागतो. तसंच प्रार्थनेचंही. आज प्रार्थना केली म्हणजे लगेच उद्या फळ मिळेल असं नाही. कृपेलाही एक योग्य वेळ द्यावा लागतो. वेळेआधी मिळालेलं फळ कधीच टिकत नाही आणि योग्य वेळी मिळालेली कृपा कधीच वाया जात नाही. बाळा, भक्ताचंही असंच असतं. वरून संकट दिसतात पण आतून गुरुकृपा त्याला घडवत असते. लक्षात ठेव, प्रार्थना कधीच वाया जात नाही. तिचं उत्तर फक्त योग्य वेळी मिळतं. कावेरी, हे बघ, तू लहान असताना तुझ्यावर एखादं संकट आलं असतं, तू स्वामी देवांना प्रार्थना केली असती आणि स्वामी देवांनी तुला त्या संकटातून बाहेर काढलं असतं. पण तुझी ती समस्या सुटली असती, ती गोष्ट तिथेच राहिली असती. पण अगं, आज इतकी वर्ष तू श्रद्धेनं वाट चालतीयस, संकटात ताऊन सुलाखून निघालीयस, स्वामी देवांची लीला बघितलीयस. हा सगळा अनुभव तुला मिळाला असता का? नाही, कधीच नाही. म्हणूनच म्हणतात, संकटात भक्ताला गुरुची कृपा कळते. हो, गुरु उत्तर देतात, पण आधी ते प्रश्न पडणाऱ्याला उत्तर समजण्या इतकं मोठंही करतात. श्री स्वामी समर्थ. स्वामी, आता मला सगळं समजलंय. गुरु जे करतात, जसं करतात, जेव्हा करतात ते भक्ताच्या भल्यासाठीच असतं. आता तुमच्या प्रत्येक निर्णयावर माझा पूर्ण विश्वास आहे. स्वामी, मला आता कुठेच जायचं नाही. मला इथेच राहायचंय, तुमच्या चरणी, या अक्कलकोटमध्ये. तथास्तु. तू अक्कलकोटात राहशील. श्री स्वामी समर्थ. बाळा, आता आमचं एक काम करशील? विहिरीवर जा आणि पाणी भरून घेऊन ये. हो स्वामी. चल, तुला घागर देते. सुंदरा मावशी, नाही, स्वामी जेव्हा कावेरीला तथास्तु म्हणाले तेव्हा तुमचा चेहरा गोंधळला होता. तुम्हाला काही जाणवलं का? जाणवलं ना. काय? म्हणजे स्वामी देवांनी कावेरीला आशीर्वाद दिला खरा, पण त्या मागचा अर्थ आपण समजतोय तसा काही मला वाटत नाही. त्या आशीर्वादामागे ना नक्कीच काहीतरी रहस्य दडलं. कावेरी, तू अक्कलकोटमध्येच राहणार आहेस असं कोणत्या संदर्भानं म्हणाले असतील स्वामी देव?
तुम्ही ठीक आहात ना? डोळे उघडा. स्वामी स्वामी, तुमच्यामुळेच माझा आज श्वास सुरू आहे. हा जीव माझा नाही, तुम्ही दिलेला एक प्रसाद आहे. त्या दिवशी तुम्ही माझा जीव वाचवला, त्यामागे नेमका काय हेतू होता? माझ्याकडून कुठलं कार्य व्हायचं राहिलंय का? स्वामी, मला योग्य वाट दाखवा. नेमकं काय मांडून ठेवलंय माझ्या आयुष्यात? आई म्हणत होतं तसं आई, आज 2 वर्षांनी तुझ्या हातचा घास खातो. असं वाटतंय की पोट भरलं पण मन नाही. पोटभर खा बाळा. आज 2 वर्षाचं उपाशी पण भरून काढायचंय. आई, अगं मी किती वेडेपणा केला ग. मला वाटलं घर सोडून संन्यास घेतल्यावर, वैराग्याच्या वाटेवर चालायला लागल्यावर माझ्या आयुष्याचं सार्थक होईल. पण स्वामींनी वेळीच माझे डोळे उघडले, माझा हात धरून मला इथे आणलं. मला आता कळतं मी काय गमावलंय ते. बाळा, तुला माहित नाहीये गेल्या 2 वर्षात तुझ्या आईवर काय बेतलंय. एक दिवस, एक रात्र अशी गेली नाहीये की तुझी आठवण नाही काढली. प्रत्येक दारावर तुझा शोध घेतला, प्रत्येक माणसाला विचारलं, प्रत्येक देवासमोर रडले, प्रार्थना केली की माझ्या शिवाला परत सुखरूप घरी येऊ दे. आई, माझ्यामुळे तुम्हा दोघांना खूप त्रास झाला ना. मला माफ कर. झालं, आता त्याबद्दल तोंडातून एक शब्द सुद्धा काढायचा नाही. जे झालं ते गेलं. आता या 2 वर्षाची कसर मी भरून काढणार. तुझे एवढे लाड करणार की तू पुन्हा घर सोडून जायचा विचार सुद्धा करणार नाहीस. बरं, मी तुझ्यासाठी पाणी आणते. आई ग, आई, अगं दुखतंय का? ये बस तू आधी. हळू हळू ये. बस. हा, अगं मला सांगायचंस ना. अरे थोडंच दुखतंय. वय झालं ना की होतं असं. नाही, आता नाही. आता मी आलोय ना, आजपासून तू घरातलं एकही काम करायचं नाहीस. पाणी, बाजार, स्वयंपाक सगळी कामं मी करणार. तू फक्त आराम कर. खरंच काही करशील माझ्यासाठी? हो, काही करेल. तू फक्त सांग. बरं, मग एक काम कर, लग्न कर. अरे एवढं काय दचकतस? एकदा संसारात रुळलास, प्रपंचात अडकलास ना की हे वैराग्याचं खूळ डोक्यात येणार नाही. आई, आता तसं काय होणार नाही. मी ठरवलं, माझं जेवढं पण आयुष्य उरलंय ते तुमच्या दोघांच्या सेवेत आणि स्वामींच्या सेवेत घालवायचं. आणि प्रपंचातही. आई, आजपासून तुझ्यासाठी मुलगी शोधायला सुरुवात करते. आई, अगं मला सांग, तुला कशी मुलगी हवी आहे? काय रे, एखादी मुलगी आधीच मनात आहे की काय?
तुम्ही ठीक आहात ना? हो मी ठीक आहे. तुम्ही पडला असता तर काय गरज होती एवढा धोका पत्करायची? एक गोष्ट मला अजूनही समजत नाही. कोणती? दरवेळी अगदी नेमक्या क्षणी तुम्ही मला वाचवायला कसे पोहोचता? बहुतेक मी त्यासाठीच बनलोय. काय म्हणाला? मी हे काय म्हणालो? हे शब्द माझ्या तोंडून असे कसे निघाले? श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय. जे भक्ताच्या मनात तेच आमच्या मनात, आणि जे आमच्या मनात तेच भक्ताच्या मनात. भक्त आणि आमच्यात विश्वासाचा धागा असतो, आणि म्हणूनच भक्ताला जेव्हा गुरु आठवतात तेव्हा समजावं गुरुलाही भक्ताची आठवण झाली आहे. खरंय स्वामी देवा, जिथे श्रद्धा असते तिथे अंतर राहत नाही. भक्त गुरुला शोधत असतो आणि गुरु मात्र आधीच भक्ताचा हात धरून चालत असतो. हो, म्हणूनच तर म्हणतात ना, गुरुकृपा ही दिसत नाही, ती अनुभवायची असते. कोण दवंडी पिटतंय? काय झालंय? कोण आहे? गावावर काही संकट तर आलं नसेल ना सुंदरा मावशी? हा कोणी मोठी घोषणा करतंय. माणूस अर्ध्या अळकुंडाने पिवळा झाला की असाच वागतो.